लोक डेस्टिन फ्लोरिडाला जातात व्हाईट सँड बीचेस, सनी वेदर आणि निळाक्षार समुद्र बघण्यासाठी. आमचाही तोच प्लॅन होता. आम्ही पोहोचलो डेस्टिन फ्लोरिडाला निळाक्षार समुद्र बघायला, पण समुद्रच आम्हाला म्हणाला की मला तुम्हाला बघायचं नाहीये. असं काहीसं आमच्यासोबत घडलं. नमस्कार, आज आहे आमच्या डेस्टिन फ्लोरिडा ट्रिपचा डे 2. आम्ही मुक्काम केला होता बेटन रॉक या सिटीमध्ये. तिथून 5 तासाचा ड्राईव्ह कंप्लीट करून आम्ही पोहोचलो डेस्टिन फ्लोरिडाला. जोपर्यंत आम्ही ट्रिप प्लॅन केली होती तोपर्यंत वेदर एकदम प्लेझंट सनी असं दाखवलं होतं, पण आम्हाला मिळाला धप्पा. आम्ही ज्यावेळेस पोहोचलो त्यावेळेस आम्हाला कळालं सनी वेदर तर सोडा, इथे फॉगी वेदर आहे, म्हणजे तुम्हाला समुद्र पण दिसणार नाही आहे. ज्यावेळेस आम्ही पार्किंग लॉटमध्ये पोहोचलो त्यावेळेस सगळ्यात पहिला रेड फ्लॅग. रेड फ्लॅग म्हणजे तुम्ही पाण्यामध्ये जाऊ नका अशी त्यांनी वॉर्निंग दिलेली असते. तुम्ही कुठल्याही अमेरिकन बीचवरती गेलात तर तिथे फ्लॅग लावलेले असतात. ग्रीन फ्लॅग म्हणजे तुम्ही मस्त पाण्यामध्ये जा, एन्जॉय करा. येलो फ्लॅग म्हणजे थोडं हजार्डस आहे, सो बी केअरफुल. रेड फ्लॅग म्हणजे ते वॉर्निंग देतात की जाऊ नका. आणि डबल रेड फ्लॅग म्हणजे तुम्हाला आतमध्ये जायलाच अलाउड नाही आहे, बीच लोकांसाठी बंद केलेला आहे. इट डिपेंड्स ऑन द वेदर. सो आम्ही ज्यावेळेस तिथे पोहोचलो तर तुम्ही हा नजारा बघू शकता. तिथे आम्हाला साधा समुद्रसुद्धा दिसत नव्हता. अगदी तुम्ही समुद्राच्या जवळ गेलात तर थोड्याफार लाटा तुम्हाला बघायला मिळत होत्या, एक 100 ते 150 फुटापर्यंत. पण त्याच्यानंतरचा व्ह्यू कम्प्लिटली ब्लॉक्ड होता. माझ्या आयुष्यातला तरी हा फर्स्ट एव्हर एक्सपिरियन्स आहे की मी समुद्रावरती गेली आहे आणि तिथे समुद्रच दिसत नाही आहे. धुकं येतं आणि ते समुद्राला पूर्ण झाकून टाकतं, हे मला माहितीच नव्हतं. हे मला पहिल्यांदाच कळालं. बाय द वे, जरी धुकं असलं तरी आमच्या मुलांनी भरपूर एन्जॉय केला. आमचे नवरे आणि मुलं मस्त गेल्या गेल्या बीचवरती खेळायला लागले. आम्ही खुर्च्या टाकून बसलो होतो, मस्त गप्पा मारल्या, फुल टू वेदर एन्जॉय केलं, रिलॅक्सिंग वाटलं. खूप छान प्लेझंट वेदर होतं. एवढंच की सनी नव्हतं, त्यामुळे आम्हाला त्या समुद्राच्या पाण्यामध्ये जास्त उतरता आलं नाही. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही अमेरिकेतल्या कुठल्याही समुद्रावर जा, तिथे ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडताना त्यावेळेस पाण्याची सोय केलेली असते. या पाण्यामध्ये तुम्ही स्वतःचे आंघोळ करू शकता, कपडे धुवू शकता, तुमचे हातपाय धुवू शकता, सँडल शूज धुवू शकता. त्यामुळे तुमच्या गाड्या कमीत कमी खराब होतात. आता आमच्या ट्रिपमध्ये पुढे काय झालं हे तुम्हाला बघायला मिळणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये. सो स्टे ट्यून. बाय बाय.